माझे नाव नैतिक आहे. घरात माझ्या लग्नाची तयारी चालू होती. मी माझ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होतो आणि माझ्या लग्नाने माझे घरचे लोकही खूप आनंदी होते. माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक मुलगा होता आणि मला एकच धाकटी बहीण होती. ती पण लहान होती. जरी आम्हाला तिचं लग्न करायचं होतं, पण तिच्यासाठी काही चांगले नाते आले नाही आणि माझी बहीण अजूनही अभ्यास करत होती. आम्ही विचार केला होता की आमच्या बहिणीसाठी योग्य जुळणी मिळाल्यावरच लवकरच तिचे लग्न करू. कदाचित लग्न करणं तिच्या नशिबात लिहिलेलं नव्हतं. आम्हा दोघी भाऊ बहिणींचे लग्न एकाच दिवशी व्हावे अशी माझ्या आईवडिलांची इच्छा होती, पण तसे होऊ शकले नाही. माझे नाते पूर्वीच झाले होते आणि माझ्या सासरच्या लोकांनाही लग्नाची घाई होती. त्यामुळेच माझे लग्न आधी होत होते. मला माझ्या पत्नीला भेटायचे होते. मी ऐकलं होतं की माझी बायको खूप सुंदर आहे. मी तिला फक्त छायाचित्रांमध्ये पाहिले होते, कारण मी माझ्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेलो होतो. माझ्या आईवडिलांनी माझे नाते माझ्या पाठीमागे ठरवले होते. मी दुसऱ्या शहरात जाण्यापूर्वीच मुलीच्या कुटुंबियांनी मला पाहिले होते. मी मुलगी पाहू शकलो नाही आणि मग शेवटी माझ्या लग्नाचा दिवसही आला. माझ्या लग्नाने माझी बहीण पण खूप खुश होती आणि होणार का नाही, तिची वहिनी घरी येणार होती. माझ्या बहिणीवर खूप प्रेम होते. आम्हा भावा बहिणींमध्ये नेहमी खूप भांडण व्हायचे, पण आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो, कारण आमच्यात फारसा फरक नव्हता. माझी बहीण माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान होती. माझे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले आणि मग माझी पत्नी निघून आमच्या घरी आली. लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला भेटायला मी माझ्या खोलीत गेलो आणि तिचा पदर उचलला. तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती इतकी सुंदर होती की मला तिच्या चेहऱ्यावरून डोळे काढता येत नव्हते आणि मी विचार केला, इतकी सुंदर बायको मिळाल्याने मी किती भाग्यवान आहे. आईने आधीच सांगितले होते की मी तुझ्यासाठी एक सुंदर मुलगी शोधेल आणि मग तिने जे सांगितले ते पूर्ण केले. ती खरंच खूप सुंदर होती. माझ्या बायकोचा आवाजही अगदी कोकिळासारखा गोड होता. तिचे डोळे असे होते की ती रडत होती. अखेर ती तिचे घर सोडून माझ्या घरी आली होती. जेव्हा एखादी मुलगी सासरच्या घरी निरोप घेते तेव्हा ती निरोपाच्या वेळी खूप रडते. माझी बायको खूप छान होती. आमच्या लग्नाची पहिली रात्र आम्हा दोघांसाठी चांगली आणि आनंदी होती आणि आम्ही आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी माझ्या आईने आम्हा दोघांना नाश्त्यासाठी बोलावले. माझी पत्नी तयार झाल्यावर खूप सुंदर दिसत होती. माझी बहीण पण तिच्या वहिनीवरून खूप प्रभावित झाली होती आणि माझी बायकोबरोबर हसत खेळत होती आणि मस्करी करत होती. आमच्या घरातील वातावरण चांगलेच चालले होते. मला माझे वैवाहिक जीवन खूप आवडू लागले. माझी पत्नी नेहमीच माझी काळजी घेत असे. माझ्या छोट्या छोट्या गरजा ती पूर्ण करत असे. घरातील सर्व कामे ती स्वतः करत असे. तिने माझ्या आईला कोणतेही काम करू दिले नाही. ती तिला सांगायची की आता तुमची मुलगी आली आहे, मी सगळी कामं करेन, तुम्हाला घरातील कामे करण्याची गरज नाही. माझ्या आईनेही तिला नेहमीच आपली मुलगी मानली. तिने कधीही माझ्या पत्नीला आपली सून मानली नाही. तिने तिला नेहमीच आपली मुलगी मानली. आयुष्य असंच जात होतं. खरं तर खूप सुंदर जात होतं. आनंदाचे क्षण खूप सुंदर होते. मग एके दिवशी अचानक माझ्या आयुष्यात वाऱ्याची झुळूक आली. माझे आयुष्य असे बदलेल हे मला माहीत नव्हते. सध्या माझे जीवन सामान्यपणे चालू होते. आम्ही अनेकांना माझ्या बहिणीसाठी चांगले नाते सुचवण्यास सांगितले होते. मग शेवटी एक दिवस माझ्या बहिणीचे नाते पण आले. माझी बहीण दिसायलाही चांगली होती, पण तिचे लग्न आम्हाला चांगल्या कुटुंबात करायचे होते. चांगला शिकलेला मुलगाही दिसायला चांगला आणि लहान कुटुंब असावे. माझी बहीण ज्या कुटुंबाशी संबंधित होणार होती ते सुशिक्षित लोक होते. मुलगा एका चांगल्या कंपनीत कामाला होता आणि त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचं एक घर आमच्या शहरात बांधलं होतं, तर दुसरं घर गावात होतं. आधी त्या मुलाचे कुटुंबीय आमच्या घरी आले आणि त्यांनी माझी बहीण पसंत केली. त्यानंतर आम्ही तो मुलगाही पाहिला आणि आई बाबा पण त्यांच्या घरी गेले होते. पप्पा आणि मला सगळं खूप आवडलं. अशा प्रकारे आम्ही या नात्याला होकार दिला आणि माझ्या बहिणीचे आरो नावाच्या मुलाशी नाते जुळले. त्याला माझ्या बहिणीची आधी एंगेजमेंट करायची होती. आम्हीही एंगेजमेंटसाठी तयार होतो. शेवटी कोमल माझी एकुलती एक बहीण होती. आम्ही तिच्या एंगेजमेंटची तयारी सुरू केली होती आणि मग माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटचा दिवस पण आला होता. मी माझ्या बायकोला म्हणालो की आज तुझ्यासाठी आमच्या घरात पहिलं फंक्शन आहे, म्हणून मी तुला खरेदीला घेऊन जातो. मी माझ्या बायकोला शॉपिंग मॉलमध्ये नेले होते आणि तिथून मी तिला माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटसाठी घालण्यासाठी खूप सुंदर लेहंगा आणून दिला आणि ती पण पार्लरमधून तयार झाली. पार्लरमधून तयार झाल्यानंतर तिचे सौंदर्य आणखीनच सुंदर झाले होते. माझी बहीण पण खूप सुंदर दिसत होती. माझी बहीण आणि माझ्या बायकोने अजून मुलाला पाहिले नव्हते, कारण ज्या दिवशी आम्ही आरवच्या घरी त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा माझ्या पत्नीची तब्येत बरी नव्हती आणि ती 2-3 दिवसांसाठी तिच्या माहेरच्या घरी गेली होती. मी, आई आणि बाबा आम्ही फक्त त्या मुलाला बघायला आलो होतो. पण आमच्या मोबाईलवरचा फोटो बायकोला दाखवला होता. पण मला वाटलं की माझ्या बायकोला मुलगा आवडेल. पण फोटो बघून बायको गप्प का झाली ते कळत नाही. मला वाटलं ती गप्प का झाली हे माहीत नाही. पण खरा धक्का एंगेजमेंटच्या दिवशी बसला, जेव्हा माझी बायको आणि आरव एकमेकांना भेटले. आरव माझ्या बायकोला पाहून खूप खुश झाला
आणि माझी बायको पण त्याला पाहून खूप खुश झाली आणि माझी बायको पण त्याला पाहून हसत होती. मग मी विचारले, तू आरवला ओळखते का? तर माझी बायको म्हणाली, हो, आम्ही दोघे एकमेकांना चांगले ओळखतो. आरव आणि मी एकाच शाळेत शिकलो आणि एकमेकांचे वर्गमित्र होतो. दोघांची शाळा पूर्ण झाली आणि कॉलेज ॲडमिशनची वेळ आली तेव्हा आरवने दुसरीकडे कुठेतरी ॲडमिशन घेतले आणि मी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आज इतक्या दिवसांनी माझ्या बायकोला आरवला बघून धक्काच बसला. ज्याला ती इतकी चांगली ओळखत होती तो तिच्या नंदेचा नवरा होणार होता. माझ्या बहिणीची एंगेजमेंट मोठ्या थाटामाटात झाली होती आणि मग आम्ही तिच्या लग्नाची तारीख पण ठरवली होती. माझ्या बहिणीच्या लग्नाला 2 महिने बाकी होते. माझी बहीण तिच्या वहिनीसोबत लग्नाच्या खरेदीत व्यस्त होती आणि माझ्या पत्नीला वारंवार विचारत राहायची की आरवचा स्वभाव कसा आहे, त्याला काय आवडते आणि त्याला काय नाही. कारण माझ्या बहिणीचा विश्वास होता की तिची वहिनी आरवची चांगली मैत्रीण होती, त्यामुळे ती त्याला चांगली ओळखत असावी. त्यामुळेच तिला आरवबद्दलच्या या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असेल. माझ्या बायकोला जे काही माहीत होतं तिने माझ्या बहिणीला सांगितलं. माझ्या बहिणीच्या लग्नाचा दिवस पण आला होता आणि मग एक दिवस माझी बहीण तिच्या सासरी निघून गेली आणि आम्ही सर्व तिला खूप मिस करू लागलो. तिच्या जाण्याने आम्ही खूप रडलो. आयुष्य खूप आनंदात जात होते. माझी बहीण तिच्या सासरच्या घरी आनंदी होती. आम्हाला पण दिलासा मिळाला होता की माझी बहीण तिच्या सासरच्या घरी आनंदाने राहत होती आणि तिला कशाचीही अडचण नव्हती. माझी बहीण लग्नानंतर कधीकधी आमच्या घरी यायची. तिचा नवरा माझ्या बायकोशी खूप बोलायचा आणि माझ्या बहिणीचे लग्न झाल्यापासून आरव आमच्या घरी खूप यायचा. कधीकधी मला खूप विचित्र वाटायचे. आमचं घर आरवचं सासर असलं तरी त्याआधी ते त्याच्या बायकोचं माहेरचं घर आहे. जेव्हा तो इथे कधी येतो तेव्हा त्याने आपल्या बायकोला इकडे आणावे. ही एकदा दोनदाची गोष्ट नाही, पण आता मी पाहत होतो की आरव अनेक दिवसांपासून आमच्या घरी एकटाच यायचा आणि तासनतास आमच्या घरी घालवत होता. एके दिवशी मी माझी बहीण कोमलच्या सासरी गेलो. मी तिथे गेल्यावर पाहिले की आरव घरी नव्हता आणि माझी बहीण तिच्या सासूसोबत बोलत बसली होती. मला पाहून माझ्या बहिणीला खूप आनंद झाला. मी माझ्या बायकोला तिथे नेले नाही. मी माझ्या बहिणीसाठी अन्न आणि काही रसाच्या बाटल्या घेऊन एकटाच गेलो होतो. मी कोमलला म्हणालो, आरव घरी नाही का? कोमल म्हणू लागली, भाऊ तो काही कामासाठी घराबाहेर गेला आहे. मी म्हणालो, आज सुट्टीच्या दिवशी काय काम आले आहे? मला वाटलं आज रविवार आहे. मी इथून जात होतो म्हणून तुझ्या घराजवळून जाण्याचा विचार केला. चल, आरव काही कामासाठी गेला आहे त्यामुळे काही फरक पडत नाही. तू तर इथे आहेस. माझी बहीण मला तिच्या खोलीत घेऊन गेली. ती म्हणाली, भाऊ लग्नानंतर तू पहिल्यांदा माझ्या घरी आला आहेस. हे बरं वाटत नाही. मी आत्ताच आरवला फोन करते. मी म्हणालो, अरे राहू दे. माझी बहीण म्हणाली, नाही भाऊ, मी लगेच फोन करते. माझ्या बहिणीने आरवला फोन करताच ती म्हणाली, घरी ये. नैतिक भाऊ घरी आला आहे. आरव काही वेळाने घरी आला आणि मला पाहताच तो आनंदी झाला. पण न जाणो का त्याचे डोळे इकडे तिकडे काहीतरी शोधत होते. तो त्याच्याच घरात काहीतरी शोधत होता. माझी बहीण विचारू लागली, काय झालं? तर आरव म्हणाला, प्रियाला सोबत आणलं नाहीस? प्रिया माझ्या पत्नीचे नाव होते. मी म्हणालो, नाही, मी घरून येत नाही. मी इथून थोड्या अंतरावर सामान घ्यायला आलो होतो. इथेही यायला हवं असं वाटलं. प्रिया घरी आहे. आरव बोलू लागला, ती कशी आहे? ठीक आहे ना? आरव माझ्या बायकोबद्दल वारंवार विचारत होता. याचे मला खूप आश्चर्य वाटले. कधी तो तिची नीट विचारपूस करायचा तर कधी ती घरी काय करते असं विचारायचा. तीही इथे यायला हवी होती. मी आणि माझी बहीण एकमेकांच्या तोंडाकडे बघत होतो. आरव पुन्हा पुन्हा माझ्या बायकोबद्दल इतकं का बोलत होता हे आम्हाला समजत नव्हतं. मग मी मन लावून विचार केला की आरव आणि प्रिया एकमेकांचे मित्र आहेत. कदाचित म्हणूनच तो माझ्या बायकोबद्दल वारंवार विचारत असेल. आणि असो, माझ्या बहिणीचे लग्न झाल्यापासून माझी बायको आरवच्या घरीही आली नाही. मी आरवला म्हणालो, काळजी करू नको. पुढच्या वेळी मी प्रियाला नक्की घेऊन येईल. याबद्दल तो आनंदी होता. तिथून चहा नाश्ता करून मी घरी परतलो. मी आरवच्या घरी गेल्याचे प्रियाला सांगितल्यावर अचानक तिचा चेहरा फिका पडला. ती म्हणाली, बरं, तू मला सांगितलं नाहीस? मी म्हणालो, हो, मी घाईतच निघालो. पुढच्या वेळी मी तुला तिथे नक्की घेऊन जाईल. आरव पुन्हा पुन्हा तुझ्याबद्दल विचारत होता. माझ्या पत्नीने हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही आणि ती तिच्या कामात व्यस्त झाली. असेच बरेच दिवस गेले होते. एके दिवशी अचानक मध्यरात्री माझे डोळे उघडले. खोलीत सगळीकडे अंधार होता, पण मंद प्रकाश जळत होता. तो मंद प्रकाश मोबाईलचा होता आणि मोबाईल माझ्या बायकोच्या हातात होता. रात्री यावेळी माझी पत्नी तिच्या मोबाईलवर काय करत होती? मी माझ्या पत्नीकडे बारकाईने पाहिल्यावर ती अचानक घाबरली आणि तिने पटकन मोबाईल लपवला. मी म्हणालो, प्रिया, तू तुझ्या मोबाईलवर काय करते आहेस? तू अजून झोपली नाहीस का? माझी पत्नी म्हणाली, काही नाही, मला झोप येत नाही म्हणून मी गेम खेळून वेळ घालवण्याचा विचार केला. मी म्हणालो, ठीक आहे, पण एवढ्या रात्री मोबाईल वापरू नकोस, दृष्टीत फरक पडतो. माझी पत्नी म्हणाली, ठीक आहे. असे म्हणत माझ्या पत्नीने मोबाईल बंद केला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. मी झोपलो होतो. मी पलटी करताच पुन्हा झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना बाथरूममध्ये माझ्या पत्नीचा मोबाईल वाजल्याचा आवाज आला. कोणाचा फोन आला होता माहीत नाही. मी अंघोळीतून बाहेर येताच माझी पत्नी कोणाशी तरी बोलत होती आणि मला पाहताच तिने अचानक मोबाईल लपवला आणि घाबरू लागली. मी विचारले, काय झाले? कोणाचा कॉल आला आहे? तर ती म्हणाली, काही नाही, कंपनीतून कॉल आला आहे. कंपनीचे लोकही खूप त्रास देतात. मी म्हणालो, ठीक आहे, लवकर नाश्ता कर, मला ऑफिसला जायचे आहे. ती नाश्ता बनवायला गेली होती आणि तिचा मोबाईलही सोबत घेऊन गेली होती. काही वेळाने आम्ही सर्वांनी एकत्र नाश्ता केला आणि मी ऑफिसला निघालो. दुपारच्या वेळी मला मामांचा फोन येत होता. आत्यासोबत आमच्या घरी येत होते. ते खूप वेळेपासून आईचा नंबर डायल करत होते. आईबाबांचा नंबर मिळत नव्हता. मी त्यांना म्हणालो, तुम्ही लोक या, बाकी मी घरी फोन करतो, सर्वजण घरीच आहेत, कोणीही कुठेही गेले नाही. हे सांगण्यासाठी मी आई आणि बाबांचे नंबर डायल करून पाहिले, पण प्रत्यक्षात ते दोघेही मिळत नव्हते. त्यानंतर मी माझ्या पत्नीचा नंबर डायल केला आणि तिचा नंबर बंद होता. मला खूप आश्चर्य वाटले. घरात सगळ्यांच्या मोबाईलचे काय झाले असेल? काही वेळाने पप्पाचा कॉल आला. मग मी त्यांना सांगितले की आज कोणी कॉल घेत नाही आणि घरी पाहुणे येणार आहेत. पप्पा म्हणाले, कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम असेल. पाहुण्यांमुळे मी संध्याकाळी लवकर घरी गेलो. घरी पोहोचताच माझी पत्नी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती, तर आई, बाबा, आत्या आणि मामा आपापसात बसून बोलत होते. मी स्वयंपाकघरात माझ्या पत्नीकडे गेलो आणि तिला विचारले की तुझा मोबाईल कुठे आहे? मी खूप वेळेपासून तुझा नंबर ट्राय करत आहे, तो बंद होत राहतो आणि आईबाबांचाही नंबर मिळत नाही. मी जे बोललो ते ऐकून माझी पत्नी घाबरली आणि म्हणाली, कदाचित माझा मोबाईल चार्ज नसेल, मी आत्ता चार्ज करते. मी म्हणालो, ठीक आहे, तुझा मोबाईल माझ्याकडे दे, मी चार्जवर ठेवतो. ती म्हणाली, नाही नाही, मी स्वतः बसवून घेईल, तुम्ही जा आणि पटकन फ्रेश व्हा, मग सर्वजण एकत्र बसून जेवतात. मी परत माझ्या खोलीत आलो. आंघोळ झाल्यावर आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. असेच बरेच दिवस निघून गेले. माझी पत्नी मला तिच्या पालकांच्या घरी जायला सांगत होती. मी तिला तिच्या माहेरच्या घरी 2 दिवस सोडले. याच दरम्यान माझी बहीण आमच्या घरी आली. आरवही तिच्यासोबत आला. आजही आरवचे डोळे संपूर्ण घरात फक्त माझ्या बायकोला शोधत असल्याचे मला दिसत होते. मग जेव्हा मी त्याला सांगितले की ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे, तेव्हा त्याला हायसे वाटले आणि तो आता बाहेर बसून माझ्या पालकांशी बोलत होता. मी माझ्या बहिणीला म्हणालो, आरव प्रियाबद्दल खूपच विचारत असतो. माझी बहीण म्हणू लागली, हो भाऊ, हे लोक एकमेकांना आधीच ओळखतात ना, एकमेकांसोबत अभ्यास केला आहे, म्हणूनच विचारत असतो. मी म्हणालो, हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, मलाही तसंच वाटतं. 2 दिवसांनी माझी पत्नी घरी आली तेव्हा अचानक मध्यरात्री माझे डोळे उघडले. तेव्हा मला दिसले की माझी पत्नी अजूनही मोबाईल वापरत आहे. पुन्हा मी तिला म्हणालो, तू झोपत नाही आहेस? मग माझी बायको घाबरली आणि म्हणाली, हो, मी झोपते आहे. तिने पटकन मोबाईल बंद केला आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी माझी पत्नी तिचा मोबाईल पुन्हा पुन्हा तपासत होती. काही वेळाने माझ्या नंबरवर माझ्या बहिणीचा कॉल आला. मी रिसीव्ह करताच ती विचारू लागली, भाऊ आणि वहिनी कुठे आहे? इतका वेळ मी तिला फोन करत होते, कॉल्स अजिबात रिसीव्ह करत नाही. मी बायकोला म्हणालो, प्रिया, कोमल तुला पुन्हा पुन्हा फोन करते, तू फोन का रिसीव्ह करत नाहीस? माझी बायको म्हणू लागली, माझा मोबाईल सायलेंट आहे. मी म्हणालो, तुझा मोबाईल सायलेंट असला तरी तुझ्याकडेच आहे, मग तू कॉल का घेत नाही? माझी पत्नी म्हणाली, ठीक आहे, मी आता बोलते. आता मला माझ्या बायकोबद्दल जरा शासंक वाटू लागलं, कारण ती तिचा जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवत होती. ती जेव्हा कधी खोलीत असायची तेव्हा ती मोबाईल हातात ठेवायची. ती किचनमध्ये असेल तर तिचा मोबाईल किचनमध्येही घेऊन जायची. मध्यरात्रीही ती मोबाईल वापरत होती. आज मला वाटले की आज उठून बघू की माझी बायको मोबाईलवर काय करते. ती फक्त गेम खेळते की दुसरे काही करते. मी आज रात्री झोपल्यासारखे वागत होतो. मला जाग आली तेव्हा रात्रीचे 3 वाजले होते. तेव्हा माझ्या पत्नीने मोबाईल उचलला आणि वापरायला सुरुवात केली. मोबाईल वापरताना ती खूप हसत असल्याचे मला दिसत होते. तिला मोबाईल वापरून खूप वेळ झाला होता आणि ती सतत हसत होती. मी पटकन रूमचा लाईट चालू केला. माझी पत्नी घाबरली आणि तिने मोबाईल उशीखाली पुरला. मी म्हणालो, प्रिया, तू एवढ्या रात्री मोबाईल का वापरतेस आणि कोणाशी बोलत होतीस? माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली, मी कोणाशी बोलत नाही, मला झोप येत नव्हती म्हणून मी गेम खेळत होते. मी म्हणालो, आज तू गेम खेळत नव्हतीस, तू रोज रात्री झोपत नाही का आणि मोबाईलवर गेम खेळत राहते? मला तुझा मोबाईल बघायचा आहे, मला मोबाईल दे. माझी पत्नी मला तिचा मोबाईल देत नव्हती आणि म्हणाली, तू चुकीचं समजत आहेस, तसं काही नाही. मी म्हणालो, मला जे काही समजत आहे तू मला मोबाईल दे. मोबाईल पाहिल्यावर सर्व काही स्पष्ट होईल. माझी पत्नी पलंगावर बसली आणि ढसाढसा रडू लागली. मला तिला रडताना पाहवत नव्हते. मी म्हणालो, का रडत आहेस? मी फक्त तुझा मोबाईल मागितला आहे. माझी पत्नी म्हणाली, ठीक आहे, हा माझा मोबाईल आहे, बघ, तू माझ्यावर संशय घेत आहेस म्हणून मी रडत आहे. तू पाहू शकतो की मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते. माझी मैत्रीण खूप अस्वस्थ आहे. ती तिच्या काही वैयक्तिक गोष्टी माझ्याशी शेअर करत होती. तिला मध्यरात्री झोप येत नाही आणि मलाही.
त्यामुळेच आम्ही एकमेकांची मेसेजच्या माध्यमाद्वारे बोलत राहतो. मी माझ्या बायकोचा मोबाईल हातात घेतला आणि काही मेसेज होते जे फक्त तिच्या मैत्रिणीला उद्देशून होते. मी मोबाईलवरून नजर फिरवली आणि तिचा मोबाईल माझ्या बायकोला दिला आणि म्हणालो, ठीक आहे, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेत नव्हतो. मला प्रश्न पडतो की तू मोबाईल वापरत असताना इतके का हसत आहेस? माझी बायको रडायला लागली आणि म्हणाली, यालाच म्हणतात संशय. मी म्हणालो, ठीक आहे, मला माफ कर. भविष्यात मी असे काही करणार नाही. मोठ्या कष्टाने मी माझ्या पत्नीचा मूड सुधारला आणि त्यानंतर ती सामान्य झाली. असेच आणखी काही दिवस गेले. एके दिवशी माझ्या लक्षात आले की माझी पत्नी खूप घाबरलेली होती आणि ती हरवलेली दिसत होती. मी तिला आवाज दिला तरी माझ्या बोलण्याने ती एकदम घाबरून जायची. मला माहीत नाही की माझ्या पत्नीमध्ये असे काय वाईट होते की ती अशा गोष्टी करत होती. मला वाटले की ती बरी नाही. मी तिला विचारलं, तू नाराज आहेस का? पण माझी बायको म्हणायची, तुला का वाटतं मी अस्वस्थ आहे? मला काही अडचण नाही. नाही, मला कसली काळजी आहे? तुम्ही काळजी करायला मोकळे आहात आणि आरामात तुमच्या ऑफिसला जा. मी माझ्या ऑफिसमध्ये आलो होतो. पण माझे लक्ष पुन्हा पुन्हा पत्नीकडे जात होते. माझ्या पत्नीचा स्वभाव बराच काळ बदलला होता. ती विचित्र गोष्टी करत होती. कधी मोबाईल पाहून ती अस्वस्थ व्हायची, तर कधी मी जवळ गेल्यावरती घाबरायची. मला माहीत नाही की ती काय आहे, की तो एक कसला मामला होता. सध्या मी ऑफिसमध्ये माझे काम करत होतो. तेव्हा एके दिवशी माझा एक मित्र मला ऑफिसमध्ये भेटायला आला आणि मला म्हणाला की आपण सर्व फ्रेंड्स लोकांना एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचे आहे. तू पण आमच्यासोबत ये. मी म्हणालो, पण मी सध्या ड्युटीवर आहे. मी असे कसे जाऊ? माझा मित्र म्हणाला, बरं, तुझी ड्युटी बंद झाली की तू लवकर आमच्यासोबत ये. आज मी घरी न जाता मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. माझी पत्नी दुपारचं जेवण पॅक करून मला द्यायची. पण आज मला माझ्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये उशिरा जावे लागले. म्हणूनच मी दुपारचं जेवण केले नाही. आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलो आणि जेवणाची ऑर्डर दिली. मी माझ्या मित्रांशी बोलत होतो. तेवढ्यात अचानक माझी नजर आरववर पडली. आरव त्याच रेस्टॉरंटमध्ये बसला होता जिथे मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो. पण माझी नजर त्याच्या समोर बसलेल्या एका मुलीवर पडली. तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला तिचा चेहरा दिसत नव्हता, कारण ती मागे वळून बसली होती. दुरून मला फक्त तिची कमर दिसत होती. मला वाटले की ती माझी बहीण असू शकते, पण तिची उंची आणि तब्येत माझ्या बहिणीसारखी दिसत नव्हती. मी माझ्या मित्रांना सांगितले की मी लगेच येतो. मी माझ्या खुर्चीवरून उठताच मला खुर्चीवरून उठताना पाहून आरवही उभा राहिला आणि तिथून तो स्वतः माझ्याजवळ आला आणि मला जबरदस्तीने बाहेर काढले. तो म्हणाला, मी माझ्या ऑफिसमधून एका मुलीला घेऊन आलो आहे. खरं तर ती माझ्यासोबत पार्टनरशिपमध्ये काम करत आहे. ऑफिसबद्दल बोलायलाच इथे भेटलो. मी म्हणालो, ठीक आहे, पण तू इतका घाबरलेला का दिसत आहेस? त्याच्या चेहऱ्यावरचा घाम मला स्पष्ट दिसत होता. मी म्हणालो, तुला घाम का येतोय? मग तो पटकन घाम पुसत म्हणाला, नाही, खूप गरमी आहे ना, त्यामुळेच मला घाम येतोय. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. काही वेळाने मी पुन्हा रेस्टॉरंटच्या आत गेलो. तेव्हा मला दिसले की जी मुलगी आरवसोबत तिच्या जागेवर बसली होती ती तिथे नव्हती. कदाचित मी आरवशी बोलायला बाहेर गेल्यावर ती शांतपणे इथून निघून गेली असावी. मी याकडे दुर्लक्ष केले आणि मग माझ्या मित्रांशी बोलण्यात व्यस्त झालो. संध्याकाळी घरी आल्यावर मला दिसले की माझी पत्नी नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त होती. पण ती मला का टाळत होती ते मला कळत नाही. काही वेळ मी आईजवळ बसून तिच्याशी बोलत राहिलो. मग बोलत असताना अचानक आईने मला सांगितले की आज प्रिया तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती. माझ्या आईने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. कारण प्रियाने ना मला सांगितले होते की ती तिच्या माहेरच्या घरी गेली होती, ना तिने माझ्याकडून तिच्या माहेरच्या घरी जाण्याची परवानगी घेतली होती. परवानगी घेऊन सोडा, ती माझ्यासोबत तिच्या आईवडिलांच्या घरी जायची. मी तिला सोडायचो आणि मग उचलायला जायचो. आज मग ती मला न सांगता एकटी तिच्या आईवडिलांच्या घरी कशी गेली? जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा मला वाटले की माझी पत्नी मला याबद्दल नक्कीच सांगेल. पण तिने मला काहीच सांगितले नाही. मग मला वाटले की ही काही मोठी गोष्ट नाही, मी याकडे इतके लक्ष देऊ नये. कधी कधी मुलींना आईवडिलांच्या घरी जावंसं वाटतं, म्हणून तीही गेली असावी. एके दिवशी माझी बहीण रडत रडत आमच्या घरी आली तेव्हा आमचे भान हरपले. ती खूप रडत होती. सासरच्यांशी भांडण करून आमच्या घरी आल्यासारखं वाटत होतं. ती रडायला लागली तेव्हा आईने मला फोन करून घरी बोलावले. पप्पा पण काळजी करू लागले होते आणि तिला सांगत होते की काही अडचण असेल तर मी तुझ्या सासरच्या घरी जाईल. पण माझी बहीण सांगत होती की मला भावाशी बोलायची आहे. मी ऑफिसमधून घाईघाईने घरी आलो तेव्हा माझ्या बहिणीने मला मिठी मारली आणि रडू लागली आणि म्हणाली, भाऊ, माझ्या नवऱ्याचे कोणाशी तरी अफेअर आहे हे कळव. तो त्याचा मोबाईल मध्यरात्रीपर्यंत वापरतो आणि खूप हसत राहतो. मी म्हणालो, काय बोलते? आरव तसा मुलगा नाही. माझ्या बोलण्यावर माझी बायको म्हणू लागली, हो, आरव अजिबात चुकीचा मुलगा नाही. कोमल, नैतिक बरोबर आहे. तुमचा काही गैरसमज झाला असेल. मी पण बायकोला हो म्हणायला लागलो. होय, तुझा काही गैरसमज झाला असेल. माझी बहीण म्हणू लागली, भाऊ, मध्यरात्री मोबाईल वापरण्यात काय हरकत आहे? जेव्हा मी माझ्या पतीला पाहते तेव्हा तो मला सांगतो की मी एका मित्राशी बोलत आहे आणि मला त्याच्या मोबाईलला हात देखील लावू देत नाही. त्याने मोबाईल लॉक केला आहे.
आणि आता तो माझ्यात फारसा रसही घेत नाही. मी त्याच्या आईवडिलांची खूप सेवा करते त्यांना आनंदी ठेवण्यासाठी, पण त्याला माझ्या आनंदाची पर्वा नाही. तो माझ्याजवळही येत नाही आणि माझ्याशी जास्त बोलतही नाही. तो नेहमी त्याच्या मोबाईलवर काही ना काही अनोळखी गोष्टी करत असतो आणि कधीकधी मी त्याला फोनवर कोणाशी तरी बोलतानाही पाहिले आहे. मी निघाल्याबरोबर तो लगेच मोबाईल खाली करतो आणि म्हणाला की तुला माझ्यावर संशय आहे. आता त्याच्या अशा कृती पाहिल्यावर मला त्याच्यावर संशयही येणार नाही तर काय करावे? माझ्या बहिणीचे म्हणणं ऐकून मला माझ्या पत्नीने मध्यरात्री सांगितलेली गोष्ट आठवू लागली. तीही तिच्या एका मैत्रिणीशी मध्यरात्री मेसेजद्वारे बोलते. पण मी माझ्या बायकोचा मोबाईल पाहिला होता, त्यामुळे माझी बायको खूप चांगली आहे याचे मला समाधान वाटले. ती कधीही चूक करू शकत नाही. मी माझ्या बहिणीला समजावून काळजी करू नकोस असे सांगितले. मी आरवशी बोलतो. माझी बहीण म्हणाली, हो भाऊ, तू त्याच्याशी बोलायलाच हवं. मी माझ्या बहिणीला शांत केले आणि तिला तिच्या सासरच्या घरी पाठवले आणि आरवला भेटण्याचा बेत केला. माझे आजोबा खूप आजारी असल्यामुळे अचानक माझ्या आईवडिलांना आजोबांकडे जावे लागले. मी आईबाबांना सांगितले की तुम्ही लोक आरामात जा, आमची काळजी करू नका आणि सहज या. माझे आईवडील कोणतीही काळजी न करता माझ्या आजी आजोबांच्या घरी गेले होते आणि आता माझी पत्नी घरी एकटी राहिली होती, कारण मी देखील सकाळी कामावर जात असे. आणखी 1-2 दिवस असेच गेले. माझी बायको अजूनही मोबाईलकडे जास्त लक्ष द्यायची. मी ऑफिसमध्ये काम करत होतो. दुपारी 3 वाजले होते तेव्हा मला बातमी मिळाली की बॉसची तब्येत बिघडली आहे आणि त्यामुळे ऑफिसमधील सर्व कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे. सगळे आपापल्या घरी जाऊ लागले आणि मी पण माझ्या घराकडे आलो. दारापाशी पोहोचताच दरवाजा बाहेरून उघडा होता आणि माझी पत्नी घरात एकटी असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. तिने दरवाजा आतून बंद करून ठेवायला हवा होता, पण काही हरकत नाही. मी दार उघडून आत गेलो. कदाचित मी घरात आलो हे माझ्या बायकोला माहीत नसेल. घरातून एका माणसाचे बोलणे ऐकून माझे भान उडाले आणि हा आवाज इतर कोणाचा नसून आरवचा होता आणि त्या दोघांचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती, कारण ते दोघं एकमेकांशी काय बोलत होते ते ऐकून माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आरव माझ्या बायकोला प्रियाला सांगत होता, प्लीज माझ्याशी लग्न कर. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला माहीत आहे. मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवेल. आपण दोघेही इथून पळून दूर कुठेतरी जाऊ. कृपया आपल्या पतीला सोड. मी माझ्या पत्नीवर अजिबात खुश नाही. ज्या दिवसापासून तुला पाहिलं माझ्या मनात तुझ्याबद्दलच्या भावना पुन्हा जागृत झाल्या आहेत. मी माझ्या पत्नीला घटस्फोट देईल आणि तुला माझ्या घरची मालकीण बनवीन. तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्या घरी ये. तेव्हा माझी पत्नी आरवला म्हणाली, मी हे करू शकत नाही. माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. तू मला इतके घाबरवले आहेस की मी माझ्या पतीपासून दूर राहू लागली आहे. तुझ्यामुळे मला माझा मोबाईल नेहमी लपवून ठेवावा लागतो. तू कधी फोन करून मला त्रास देतोस तर कधी मेसेज करत राहतो. आणि त्या दिवशी कोमलही रडत आली होती की तिचा नवरा कोणाशी तरी बोलतोय, पण तिला कळत नाही की तो दुसऱ्या मुलीशी नाही तर तिच्याच बहिणीशी बोलतो. आणि त्या दिवशी जेव्हा मी तुला भेटायला रेस्टॉरंटमध्ये आले तेव्हा ते पूर्णपणे टोकाचे होते. माझ्या नवऱ्याने मला पाहिले नाही हे बरे झाले. जर त्याने मला पाहिले असते तर त्याच्या मनाला काय झाले असते की त्याची बायको आपल्याच बहिणीच्या नवऱ्याला न सांगता रेस्टॉरंटमध्ये भेटायला आली होती. तू मला भेटायला भाग पाडलंस. कृपया तुझा मोबाईलमधून माझे सर्व जुने फोटो डिलीट कर आणि मला विसरून जा. तुझे लग्न झाले आहे. तू तुझ्या पत्नीसोबत आनंदाने राहा आणि मलाही माझ्या पतीसोबत राहू दे. तू माझ्या जुने प्रेम आहेस आणि लग्नानंतर माणूस आपले जुने प्रेम विसरतो. मी पण तुला विसरले. मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे. मी तुझ्यापुढे हात जोडते. आरो, माझा पाठलाग सोड. माझ्या नंदेने आणि माझ्या नवऱ्याने बांधलेले हे घर खराब करू नकोस. आरवने माझ्या पत्नीचे ऐकले आणि म्हणाला, प्रिया, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुला विसरू शकत नाही. तुझ्यात जे आहे ते माझ्या पत्नीमध्ये नाही. आमचे लग्न होऊन 5 महिने झाले आहेत. औपचारिकता खेळण्यासाठी मी माझ्या घरात एक पत्नी ठेवतो. मी माझ्या पत्नीशी अजिबात आनंदी नाही. तू मला फक्त एक इशारा दे, म्हणून मी तुझ्यासाठी सर्व काही करण्यास तयार आहे. परंतु तुला माझ्यासाठी ही भूमिका घ्यावी लागेल. माझी पत्नी म्हणू लागली, नाही, मी काहीही करणार नाही. कृपया येथून जा. जर माझा नवरा घरी आला तर काहीतरी चुकीचे होईल. माझा पाठलाग करू नको. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. मी माझ्या पतीसोबत आनंदी आहे. माझे पती आणि माझे सासरचे खूप छान आहेत. आरव म्हणू लागला, ठीक आहे, मी जातो. परंतु तू मला वचन दे की आपण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असू. रात्री आपण दोन्ही मेसेजने बोलू. जर तू माझ्याशी बोलली नाही तर मी तुझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवतो आणि त्याला असे सांगेल की तुझी पत्नी माझ्याशी प्रेमसंबंधात होती. अशा प्रकारे तुझा नवरा तुला घटस्फोट देईल आणि तुला माझ्याकडे येण्यास भाग पाडले जाईल. माझी पत्नीने रडण्यास सुरुवात केली आणि म्हणाली, कृपया हे करू नको. तू नेहमी मला ब्लॅकमेल करतोस. मी तुझ्या या गोष्टींमध्ये येते. कधीकधी मध्यरात्री मेसेजने बोलावे लागते तर कधीकधी आपल्याला भेटावे लागते. हे चांगले आहे की माझे पती खूप चांगले आहेत. त्याने माझ्यावर कधीही शंका घेतली नाही. परंतु तू खूप वाईट व्यक्ती आहेस. कृपया माझा पाठलाग करू नको. तू माझा जीव गमावला आहेस. माझी पत्नी त्याच्यासमोर रडत होती आणि त्याला विनंती करत होती. मी हे सर्व सहन करत नव्हतो आणि मी खोलीच्या आत गेलो. मला पाहून माझ्या बायकोच्या आणि आरवच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांचा चेहऱ्याचा रंगही उडून गेला.
मी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे ऐकल्या आहेत. मी ताबडतोब आरवकडे गेलो आणि त्याची कॉलर पकडली. मी म्हणालो, माझ्या घरात माझ्या बायकोला त्रास देण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि मग मी माझ्या पत्नीकडे टक लावून पाहिलं. मी म्हणालो, मग तूही बरेच दिवसापासून याच्याशी बोलत होतीस. तू मला काही सांगितलेही नाहीस. म्हणूनच तो पुन्हा पुन्हा तुझ्याबद्दल विचारत असे. मला असे वाटते की तुम्ही दोघेही मित्र होते, म्हणून तो तुझ्याबद्दल अधिक विचारतो. पण मला माहीत नव्हते की तो यापूर्वी तुझा प्रियकर आहे. माझी पत्नी माझ्या पायात पडली आणि म्हणू लागली, तू बरोबर आहेस. लग्नाआधी माझे नक्कीच आरवशी प्रेमसंबंध होते. परंतु जेव्हा मी तुझ्याशी लग्न केले तेव्हापासून मी याबद्दल कधीही विचार केला नाही. कारण तू मला इतके प्रेम दिले आहे की मला माझ्या जुन्या प्रेमाबद्दल कधीही विचार करायला लागला नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. ही व्यक्ती मला ब्लॅकमेल करते. त्याच्याकडे माझा फोटो आहे. मला ते डिलीट करायचे आहे. परंतु हा मला फोटो दाखवून मला ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो की जर मी सहमत नसेल तर मी हे फोटो तुझ्या पतीला दाखवेल आणि तो तुला घटस्फोट देईल. कृपया त्याच्या मोबाईलवरून माझा फोटो हटव आणि मी फक्त तुझी आहे. मी तर कोणावरही प्रेम करत नाही. मी या दोघांना ऐकले असले तरी माझी पत्नी कळवट रडत होती. आरव माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता. मला आता खूप राग आला आणि मी त्याच्या गालावर 2 किंवा 3 थप्पड मारली. तो माझ्या बहिणीची फसवणूक करत होता आणि माझ्या स्वतःच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता. यावर मला राग आला. तो किती स्वस्त माणूस होता. आरव म्हणू लागला, तुझी पत्नी अजूनही मला भेटते हे तुला माहिती नाही. त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये माझ्याबरोबर इतर कोणतीही मुलगी नव्हती, परंतु हीच मला भेटायला आली होती. आरव मला माझ्या पत्नीच्या विरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत होता. मी म्हणालो, परंतु तू माझ्या पत्नीला ब्लॅकमेल केल्यावर बोलावले होते. माझी पत्नी म्हणू लागली, होय, तू बरोबर आहेस. तुला विश्वास नसल्यास माझा मोबाईल तपासू शकतो. मी याला खूप स्पष्टपणे सांगते की कोमल तुझ्यावर खूप प्रेम करते. कोमलचे जीवन खराब करू नको आणि मलाही सोड. पण हा माझे ऐकत नाही. माझ्या पत्नीने सांगितले की लग्नापूर्वी मी आरवसोबत प्रेम करत असे. आम्ही दोघांनी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले. एका दिवशी मी माझ्या खोलीत गुप्तपणे आरवशी फोनवर बोलत होती. तेव्हा अचानक माझ्या आईने माझा मोबाईल हिसकावला आणि तिने प्रत्येकाला सांगितले की मी फोनवर एका मुलाशी बोलते. आरवबद्दल कोणालाही माहिती नव्हते. मी सांगितले होते की मला त्या मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न करू इच्छिते. परंतु माझ्या कुटुंबात प्रेम लग्न करणे हे एक महान पाप मानले जाते. माझ्या कुटुंबाने जबरदस्तीने माझे तुझ्याशी लग्न केले. त्यांना माहीत नव्हते जो मला आवडतो तो मुलगा कोण आहे, कुठे राहतो. त्या दिवशी आरवबरोबर फक्त माझी प्रेमकथेचा एंड झाला. पण मी माझ्या पालकांच्या निर्णयाशी सहमत होती. जी गोष्ट आपल्या नशिबात आहे ती काहीही न करता मिळतेच आणि आपल्या नशिबात जे नाही ते 10 लाख प्रयत्न करूनही आपल्याला मिळत नाही. आणि मला तू मिळाला. मी माझे जुने आयुष्य विसरले होते. परंतु माझ्या नंदेचा नवरा आरव आहे हे मला माहीत नव्हते. ज्या दिवसापासून कोमलचे लग्न झाले त्या दिवसापासून मला आणखी वाईट वाटले. मी शपथ घेते की मला तो आवडत नाही. मी माझ्या बायकोला सांगितले, मी त्याला फक्त पोलिसांकडे देतो. मी आरवला खूप मारले. आरव देखील माझ्यावर हात उंचावत होता. मला पोलिसांना बोलावण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. परंतु जेव्हा आरव माझ्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली तेव्हा माझ्या पत्नीने पोलिसांना पटकन बोलावले आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या घरी आले. माझ्या पत्नीच्या निवेदनात पोलिसांनी आरवला अटक केली आणि माझ्या पत्नीचे सर्व फोटो त्याच्या मोबाईलवरून हटवण्यात आले होते. या सर्वांमध्ये आमचा खूप अपमान झाला होता. परंतु आरव तुरुंगात गेला होता आणि माझ्या बहिणीचे घरही खराब झाले. जेव्हा माझ्या बहिणीला हे सर्व माहिती झाले तेव्हा ती खूप वाईट पद्धतीने रडत होती आणि मग ती आमच्या घरी आली. माझी आई आणि वडीलही घरी आले होते. जेव्हा त्यांना हे सर्व कळाले त्यांना तेव्हा खूप खेद वाटला. हे सर्व त्यांच्या मागे होऊ शकते हे त्यांना माहीत नव्हते. हे सर्व खरोखर खूप वेदनादायक होते कारण माझ्या बहिणीचे घर उद्ध्वस्त झाले होते. माझ्या बहिणीने म्हटले होते की अशा व्यक्तीबरोबर मी कधीही जीवन जगणार नाही ज्याला माझी काळजी नाही. पण माझी बहीण माझ्या पत्नीवर रागावली होती. माझ्या बायकोने तिला खात्री पटवून दिली की लग्नापूर्वी मी आरववर प्रेम करीत होती. पण ज्या दिवशी मी तुझ्या भावाशी लग्न केले त्या दिवशी मी त्याच्याबद्दल कधीही विचार केला नाही. जर आपण यावर विश्वास ठेवत नसशील तर मी कोणाचीही शपथ घेण्यास तयार आहे. माझी पत्नी म्हणू लागली, काळजी करू नको. मी माझ्या भावाबरोबर तुझे लग्न करेल. माझा भाऊ खूप चांगला आहे आणि दुसऱ्या शहरात काम करतो. तो तुला खूप आनंदी ठेवेल आणि जे प्रेम आरव देऊ शकणार नव्हता ते माझा भाऊ तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि जगातला सर्व आनंद देईल. पण माझी बहीण म्हणत होती की माझ्या बहिणीचे जीवन वहिनीमुळेच खराब झाले. माझ्या बायकोने तिला वचन दिले की माझ्यामुळे तुझे आयुष्य आनंदीही होईल. माझी बायको तिच्या नंदेच्या नात्याबद्दल तिच्या माहेरी बोलली. म्हणून तिचे आईवडील तिच्या मुलासाठी लगेच आमच्या बहिणीचे नाते मागण्यास आमच्या घरी आले होते. कारण माझी बहीण सुंदर होती, सुशिक्षित आणि बुद्धिमान होती. माझ्या बहिणीचे लग्न त्यांच्या मुलाशी होईल हे त्यांना हरकत नव्हती. वास्तविक तिच्या भावानेही दुसऱ्या शहरात लग्न केले होते, परंतु त्याची पत्नी त्याला फसवणूक करून पळून गेली. माझा सालक एकटाच राहत होता आणि त्याची नोकरीही खूप चांगली होती. जेव्हा माझ्या बहिणीने माझ्या सालकाशी लग्न केले तेव्हापासून माझी बहीण कधीच दुःखी झाली नाही आणि माझी बहीण खूप चांगले आयुष्य घालवत आहे. तिच्या दुसऱ्या लग्नानंतर तिने माझ्या पत्नीचा चांगला विचार करण्यास सुरुवात केली आहे आणि म्हणते की वहिनीमुळेच आज मी इतके चांगले आयुष्य जगत आहे. अशा प्रकारे माझ्या पत्नीचे सत्य माझ्यासमोर आले.
आरवने माझ्या पत्नीला मला सोडण्याची बरीच संधी दिली, पण माझी पत्नी या पात्रासाठी वाईट नव्हती. जर ती एखादी वाईट पात्राची असती तर तिने मला सोडून जाऊ शकली असती. परंतु लग्नानंतर तिचे माझ्यावर खूप आसक्ती आणि प्रेम होते की मला सोडण्यासाठी ती काहीशी तयार नव्हती. आणि आजही बऱ्याच वर्षानंतर आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. जामीन मिळाल्यानंतर आरवला सोडण्यात आले, परंतु माझ्या बहिणीने त्याला घटस्फोट दिला होता. माझ्या आजची सवय अशी होती की मी माझ्या पत्नीवर कधीही शंका घेतली नव्हती. जर मी माझ्या पत्नीवर शंका घेतली असती तर ती नक्कीच मला सोडण्यास तयार झाली असती. कारण कधीकधी एखाद्या स्त्रीला असे वाटते की मी चुकीची नाही. जर माझा गैरसमज झाला तर मी चुकीचे कार्य करेल. परंतु मी नेहमीच माझ्या पत्नीला चांगले मानतो आणि नेहमीच तिच्यावर खूप विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच माझ्या पत्नीने माझा विश्वास ठेवला आणि ती आरवच्या लाखो गोष्टींकडे आली आणि तिने आपल्या नवऱ्याला सोडले नाही. आज मी आनंदाने माझ्या पत्नीबरोबर जीवन व्यतीत करत आहे आणि देवाने मला एक सुंदर मुलगी देखील दिली आहे. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.